प्रेमातून मृत्यू. चंद्रपुरात लिव्ह इन पार्टनरची चार्जर वायरने हत्या. 20 दिवसांनी उघड झाला धक्कादायक कट. नमस्कार, आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क आणि आजची ही बातमी आहे अत्यंत धक्कादायक, मन हेलावून टाकणारी. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात घडलेली ही घटना प्रेम, विश्वास आणि नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या लिव्ह इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अंकेश योगेश बहिरवार, वय 22, राहणार सोनापूर, तहसील सावली, तर मयत प्रियांका, वय 29, ही तुकुम येथील रहिवासी होती. प्रियांका ही आपल्या पतीपासून वेगळी राहत होती आणि त्याच काळात तिची ओळख अंकेशशी झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघेही दुर्गापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण काही दिवसांपासून छोट्या छोट्या कारणांवरून वाद वाढू लागले. प्रियांका अंकेशवर दबाव टाकत होती, त्याला कुटुंबापासून दूर ठेवत होती आणि हाच तणाव एका भीषण निर्णयाकडे गेला. 14 मार्चच्या रात्री वादाच्या भरात अंकेशने थरारक पाऊल उचललं. घरातील मोबाईल चार्जरची वायर घेऊन त्याने प्रियांकाचा गळा आवळला आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वतःला वाचवण्यासाठी एक खोटं नाटक रचलं. त्याने मध्यरात्री प्रियांकाच्या वडिलांना फोन करून सांगितलं, ती काही बोलत नाहीये, कदाचित आत्महत्या केली असावी. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. प्रियांकाला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा वाटत होता. पोलिसांनीही अपघाती मृत्यूची नोंद केली. पण 20 दिवसांनी आलेल्या शवविच्छेदन अहवालाने संपूर्ण प्रकरण उलटलं. अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं, प्रियांकाचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला आहे. याच अहवालाच्या आधारे पोलिसांनी अंकेशला ताब्यात घेतलं आणि चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. घटनास्थळावरून मोबाईल चार्जर वायर आणि एक्सटेन्शन बोर्ड जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आणि लिव्ह इन रिलेशनशिपमधील वाढत्या हिंसेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रियांकाच्या कुटुंबियांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अशाच अपडेट्ससाठी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्कला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.